शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तो जे प्राशान करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अर्थातच जेव्हा आपल्याकडे ज्ञान असतं, जेव्हा आपल्याला काहीतरी माहिती असतं, जेव्हा आपल्या डोक्यात विचार असतात, तेव्हाच आपण बोलत असतो. आणि ते विचार कशाने येतात, तो विकास कशाने होतो, तो शिक्षणाने होतो. आणि हे शिक्षण एक वाघिणीच्या दुधाप्रमाणे आहे. जो शिक्षण घेईल तो आवाज उठवेल, तो बोलेल. त्यांनीच म्हटलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परत, की शिक्षण हे दुधारी तलवारीप्रमाणे आहे. ठीक आहे. तर शिक्षणाने माणूस मोठा होतो, शिक्षणाने माणूस शिक्षितच होत नाही तर तो सुशिक्षित सुद्धा होतो. या शिक्षणाचं महत्त्व सांगताना महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा गुरु मानित, अशा महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा शिक्षणाचं महत्त्व सांगत असताना म्हटलेलं आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना क्षुद्र खचले, असे आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले. जर माणसाकडे विद्या नसेल, तो अशिक्षित असेल, तर त्याची प्रगती होणं शक्य नाही. आणि म्हणूनच विद्या किंवा शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो जे पिणार